दूधगंगा नदी परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याचा धुमाकूळ, चौघे जखमी तर एकाला सीपीआर मध्ये हलवले। राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदी परिसरामध्ये आज गुरुवार दिनांक 4 जून रोजी पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकूळ घातल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतामध्ये काम करत असलेल्या शेतकऱ्यांच्यावर या कोल्ह्याने अचानक हल्ले चढवून चौघांना गंभीर जखमी केलं। या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या चौघांवर प्रथम सोळांपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। जखमींच्या मध्ये मालवे गावातील 3 जणांचा तर सरवडी गावातील एकाचा समावेश आहे। कोल्ह्याने तिघांच्या पायाला जबर चावा घेतला असून एका महिलेच्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत केली आहे। जखमींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। माझे नाव निवृत्ती दत्तात्रय वांगडे, राहणार सरवडे। मी सकाळी 8-9च्या दरम्यान शेतामध्ये वैरण कापण्यासाठी गेलो होतो। त्यावेळी पाठीमागून कोल्हा आला आणि त्या कोल्ह्याने माझ्या लवणीचा जबडा धरला। मी त्याला हिसकावल्या पेटाला तो सरळ पुढे गेला आणि माझ्या पायातून रक्त यायला लागलं। थोडा वेळ मी थांबलो। थांबल्यावर मी लागलीच दवाखान्यामध्ये सोळांपूर उपकेंद्रामध्ये आलो आणि तिथे उपचार घेतला। त्या ठिकाणी आल्यावर मला परत असं समजलं की त्याच्या पुढं मालवे गावामध्ये सुद्धा 3-4 लोकांना त्यानं चावा घेतलेला आहे। ती पण या ठिकाणी हजर आहेत आणि अशा या कोल्ह्याचा लवकरात लवकर शासनानं बंदोबस्त करावा हीच आम्ही शेतकऱ्यांच्याकडून आमची आशा आहे। नाहीतर उद्याच्या काळामध्ये भविष्य काळामध्ये काही लोकांना शेतामध्ये आम्ही आता दिवसा 8 ते 12च्या कामामध्ये असतो। या ठिकाणी जर काय परत कारण पाणी पाजण्यासाठी किंवा बांधणीसाठी महिला असतात। एका महिलेचा त्यानं अंगठ्याचा जबडा घेतलेला आहे, त्यानं सीपीआर मध्ये ऍडमिट केलेला आहे। परत जर असं काही उद्भवू नये यासाठी शासनानं त्याची दखल घ्यावी। सकाळी 9 वाजता शेताकडे गेलेलो होतो। त्या मिसेसला नंदा निवास पाटील यांनी चावलेलं बघायसाठी गेल्यानंतर ते परत आणि माझ्या अंगावर येऊन मला चावा घेतला। दरम्यान पिसाळलेल्या कोल्ह्याच्या वावरामुळे दूधगंगा खोऱ्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। शेतीची कामे करताना तसेच बाहेर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन सोळांपूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण कंदाडे यांनी केले। मी डॉक्टर प्रवीण कंदाडे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सोळांपूर। दिनांक 4/6/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय सोळांपूर येथे कोल्ह्याने चावा घेतलेले 4 रुग्ण दाखल झालेले आहेत। त्याच्यापैकी 3 रुग्ण हे मालवे गावातील असून 1 रुग्ण हा सरवडे गावातील आहे। 3 रुग्णांना आपण योग्य ते लस आणि प्रतिविषयाचं इंजेक्शन देऊन इथं उपचार केलेले आहेत व एका रुग्णास आपण सीपीआर कोल्हापूर येथे पुढील उपचारासाठी लस देऊन पाठवण्यात आलेले आहे। आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की जर आपल्यावर अशा कुठल्याही कोल्हा व तत्सम जंगली प्राण्यांनी हल्ला केल्यास आपण त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी दवाखाना किंवा ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन त्याच्याविषयीची प्रतिविष व लस घ्यावी। यामध्ये जरी तुम्हाला ओरखडा झाला असेल, फक्त चावा नसेल किंवा ओरखडा जरी झालेला असेल तरी सुद्धा या प्रकारचे उपचार घेणं गरजेचं आहे व शेतीच्या ठिकाणी व शेतावर जाताना योग्य ती खबरदारी आपण घ्यावी। तसेच पिसाळलेल्या कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। संबंधित यंत्रणांनी त्वरित उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।